नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मी स्नेहलता जाणवरे. हे बघा, आधी तिचे मी केस बांधत आहे. आता सुट्टी आज सकाळी तिने शॅम्पू केले, डोक्याला शॅम्पूने धुतलेत. आता बघा, हिची मी केस जरा नवीन स्टाईलची बांधते. बघा, तुम्हाला आवडले असल्यास कशी बांधते, हेअरस्टाईल करते नवीन स्टाईलची. बघा मी कशी केस बांधते. तिचं रडणं ना रडणं पण बघा. केस बांधू देत नसते ती शाळेत जाताना, पण आता बघूया ती बांधू देते काय, म्हणून मी मुद्दाम व्हिडिओ काढत आहे. तर चला आपण स्टार्ट करू. शांत बस. हे बघा, हे पॅराशूट ऑइल आहे, खूप छान आहे ते. ह्या तेलामुळे बघू शकता माझी केसाची ग्रोथ. तेल चांगलं आहे आणि केस पण माझे भरून भरून आहेत गाईज, बघू शकता. ह्या तेलाशिवाय माझी केस तेल लावत असते आणि ह्या फणीशिवाय ती केस विचरत नसते. हेच फणी तिला लागते, कारण की दुसऱ्या फणी ती घुसवू शकत नाही डोक्यात. हे जाड फणी, अशी मोठ्या दाताची फणीच तिला लागते डोक्यात केस विचरायला. आणि गाईज तेलाशिवाय मी केस विचरू शकत. बघा, तेल लावते बघा. आणि असं लावायचं माथ्याला सर्वीकडे व्यवस्थित, असं सर्वीकडे लावायचं. केस वाढले आहेत ना, सकाळी धुतले तुम्ही शॅम्पूने मस्त अशी केस. तो बघा सार्थक बसलाय खुर्चीवर बसलाय. हे बघा, सार्थक काय करतो? सार्थक ड्रॉइंग काढत बसलाय. तो आता आलाय खालनं खेळून मैदानात. आता म्हणतोय मी ट्युशनला जाणार नाही. त्याचे नाटक चालू आहे, जात नाही म्हणतोय. हे बघा, असं तेल लावायचं मस्त पैकी. हे बघा, आता अजून काय सुद्धा केलं नाही तवर तिचं आ ओ चालू झाले. ही अशी पोरगी आहे. हे अशा पद्धतीने असं तेल लावायचं सर्व व्यवस्थित. आता बघा मी कसे तुझा बुटाडा काढते. आधी आपण आहे ना भांग पाडूया. थांब, आधी ती शिदा बस. आधी तुला व्यवस्थित असा भांग पाडूया मधला. केस धुतली का तिथे केसात भरपूर बुटाडा होतो. आता आपण इथनं पण भांग पाडूया, भांगनं पण अशा पद्धतीनं. हे बघा, पूर्ण भांग पाडलाय तिचा. मागणं पण पाडलाय. हे बघा, आता हे दोन भाग असे करायचे, डिवाइड मध्ये असे दोन भाग करायचे. आणि आधी आपण एक साइडचा एक साइड थांब जरा, एक साइड आधी बुटाडा काढूया. काढून झाल्यावर थांब जरा, फणी सुद्धा नाही डोक्यात लावली. शांत राहा ना जरा. हे बघा, असं व्यवस्थित. तरी मी किती हळूहळू तुझा बुटाडा काढते. हे बघा, तिला लसतंय म्हणून. हे बघा, किती मी स्लोली काढते. दोन भाग करायचे असे डिवाइड मध्ये. दोन भागामध्ये असं बुटाडा काढायचा हळूहळू हळूहळू. मी आता हेअरस्टाईल मस्त करते. हेअरस्टाईल ती बुटाडा होतोय म्हणून हेअरस्टाईल करूच देत नाही. असली पोरगी आहे. थांब आदिती, मार खाशील ना. बस, थांब जरा, नाटक करते. गाईज बुटाडा काढल्यावर दाखवते. तर गाईज मी माझ्या मम्मीला बोलले ते फणी मी काढते, कारण की गाईज खूप दुखतं मला. काढ बाय, तुझी काढ. गाईज जर मुलीला केसांचा बुटाडा काढायला येत नसेल तर मी सांगते कसं करायचं. बघा, हा पार्ट आहे, हा खालनं असं वर घ्यायचा, असं पकडायचं आणि फणी घ्यायची अशी काढायचं एकदम हळूहळू. दे मी काढ. मी आहे नाही तर बसते ना, हात सोड. हळूहळूच मी काढते. मी नाही लसवत तुझं. असं हळूहळू. तुझी लय नाटक असते ती केस बांधायच्या टायमाला. जरा लसू देत नाही केस जरा. आता हे झाले, नाही झाले. हे झाले. आता बुटाडा काढून
थांब जरा 1 मिनिट. आता हे उतारा काढून झाले. आता तिला क्रिसमसची सुट्टी पडली आधी तिला. आज क्रिसमस आहे, सर्वांना हॅपी क्रिसमस. थांब आता ह्या साईडची काढूया आपण उतारा. थांब थांब ना आदिती, अशी सरकवलंस. थांब जरा, अजून डोक्यात फणी पण नाही घातली. हे बघा अशा पद्धतीनं मला फोन असं उतारा काढायचा. थांबा गाईस, तिचं ना मी उतारा काढल्यावर मी ऑन करते. हे बघा गाईस, फायनली तिचा केसाचा उतारा निघलेला आहे आदितीच्या. हे बघा अशा पद्धतीनं. आदितीचे पप्पा आहेत घरात, फोन आलाय त्यांना, मग ते फोनवर बोलतायत. कामातनं फोन आलाय त्यांचा, ते फोनवर बोलतायत आदितीचे पप्पा. हे बघा गाईस, हे असे पटकन असं तिचं ना उतारा निघत केस झालं आता निघून. आता बघा मी मस्त अशी पोळी बांधते आदितीची. हे बघा कशा पद्धतीने. आता भांग पाडलेला, आता मी भांग मोडत आहे बघा. काय चंपू गेलं. हे बघा मस्त असं तेल लावायचं सर आपल्या डोक्याला व्यवस्थित. असं मस्त आदितीच्या डोक्याला मस्त असं तेल लावलं. सुद्धा बस आता. तुम्ही अशी बस. आतापर्यंत तारखे टाकली आणि काय काय बरोबर काय डेट टाकली आणि नाव टाकली. डेजिग्नेशन टाकली नाही. त्याला डेजिग्नेशन माहित नाही काय केस असं बांधायचे. आता तिला सुट्टी आहे क्रिसमसची. सकाळी आज त्यांनी डोक्यात आंघोळ केली, शॅम्पू लावून. हा ते झालं का ते सक्सेसफुल झालं ना. कोणता शॅम्पू लावला आधी? परत काय आलं नाही ना परत. डव शॅम्पू लावला. डव शॅम्पू खूप आज छान असतो. आज रात्री येताना येणार का उद्या अजून 8 वाजता. डव शॅम्पूने डव शॅम्पूच लावा तुम्ही पण आमच्यासारखा. आमच्याकडे डव शॅम्पूची बाटली आहे. बाटली पण शॅम्पूची बाटली पण घेऊ शकता. पॉच पण असतो पण त्याला शॅम्पूचा. तिला आराम स्कॅन मारतो का. हे बघा अशा पद्धतीने फाडून करायची काय किंमत नाही. पण तो आपण आराम नाही मारत ना. वेणी घालू मग सगळे कशामध्ये मारायचं. वेणी घालू. हा. बघा. वेणी घालू. हा. शाळेत जाताना 2 वेण्या असतात त्याच्या. कोणाला कोणाकडून दे. हे बघा आणि तिला शेअर कर बोलायचं ना. त्याला काढलंय नाही, सर्व. शेअर करतो. असं आपण वेणी घालूया आपण मस्त अशी केसाची. नाही तिला त्या दिवशी शेअर करा बोलली होती ना मी. बसवणं एक असते. काय अशी घालायची ईमेल आहे. हे बघा अशा पद्धतीनं मस्त अशी वेणी घालायची. नाही ना मी काय म्हणतो सॅग्रिगेशन त्याचं ते काय असं मॅन्युअल करायचं आहे कसं याच्यामध्ये करायचं. HST मध्ये आपण करतो, तुम्ही लोक मारायचं तसं करता परत. बघा आम्ही थांबून आमच्या टायमाला पण आलो नाही. आदितीची वेणी झालेली आहे बघा, तुम्ही बघू शकता. हे मी आता बघा आज कोण आहे रात्रीचं. आता बघू आज रात्री प्रॅक्टिस करायचं. आता हे बांधलेलं. हे बघा आदितीची वेणी झाली तयार छोटी. हे बघा अशा पद्धतीनं आम्ही तर काय बोलला का नाही. सो गाईज बघू शकताय मम्मीने माझ्या अशा प्रकारे एकदम सुंदर प्रकारे माझ्या केसाची अशा प्रकारे वेणी बांधलेली आहे. मागणं पण तुम्ही किती बघू राहिलं शकता. नाही, और क्या है. किती मस्त अशी वेणी आली आदितीची. तर अशा पद्धतीनं वेणी बांधायची. तर गाईज हा जो आमचा व्हिडिओ तो थोडा क्लिअरच नव्हता कारण की मम्मीचा वाटतं तेलाचा हात लागलेला चुकून, तेलाचं म्हणून आता मी पुसलेला आहे. सो गाईज व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.